चला मॅच सुरू करा प्लीज. चला रोहित आणि नरेंद्र मस्कर आपण टॉस साठी यायचं, आपण टॉस उडून घेऊया. काय सामना राहिलाय. वासुदेवची छाती एकदा चेक करून घ्या, भावेशला एकदा विचारा, परंतु सगळ्यात जास्त कुणालला विचारा. ज्या वेळेला त्यानं 3 षटकामध्ये 25 धाव होत्या आणि स्वतःनंच 25 खाल्या. वासुदेव मी नेहमी सांगत आलो, जेवढ्या दिलेत तेवढ्या काढल्या की तुम्ही जिंकलात. आणि तेच काम त्या कुणालनं केलं. त्याने विचार केला की कलियुग आहे, सकाळी केलेलं संध्याकाळी फेडायचं आहे. याच इनिंगमध्ये संपवलं आणि त्यानं मात्र तो खेळ दाखवला आणि अखेरकार विजेत्यावर आरूढ झाला. सुपर 5 आणि सुपर 5 मधून मात्र 40+ प्रियांश शिलेवार नावडे संघ क्वालिफाय झालाय, त्यांना बाय दिली. आता मात्र हे 4 संघ आमनेसामने लढत आहेत. एका बाजूला मानसी स्पोर्ट डेरवळी संघ, ज्यांना निर्विवाद वर्चस्व पहिल्या रजनीवर गाजवला, परंतु तिसऱ्या रजनीवर मात्र ज्या संघांना निर्विवाद वर्चस्व गाजवला तो जय गिरोबा जोहे संघ. व्हाईट बॉलची सांगता होते. पहिल्या बॉलवर रन्स आली ती 1, त्यानंतर पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि ते मात्र वाईड. 3 षटकांचा खेळ आहे याची नोंद घ्या. अतुल भोईर आणखीन एक चांगला बॉल. फलंदाजीमध्ये सार्थक मात्रे आणि सिद्धेश मोकल. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ दोघांनीही केला. दर्जेदार खेळ त्यांचाही राहिलाय. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय. धावा. इट्स अ मायठी सिद्धेश मोकल ऑन फायर. सार्थक माधुरीच्या बॅटमधून षटकार आला. एकदा ना खऱ्या अर्थानं हायवे ब्रेक गँगचंही कौतुक करायला हवं. संपूर्ण 5 रजनीमध्ये खूप चांगलं योगदान शैलेश तुमच्या सगळ्या परिवारांनी दिलाय. ही गँग, हा खड्डा गँग, हा हायवे ब्रेक गँग, असेच सगळे एकत्र राहा. आणि चौकार आला इथे. त्याचबरोबर नायकीचंही कौतुक करायला हवं. विशेष 5 रजनीमध्ये त्यानं बिचाऱ्यानं एकदाही असं कधी वाटलं नाही की बॉल बॉय नाही आहे. कारण अनेक टुर्नामेंटमध्ये बॉल द्या असा आवाज येतो, परंतु संपूर्ण 5 रजनीमध्ये नायकीनं बॉल पुरवले. त्या बॉल बॉयचंही विशेष कौतुक. ही जबाबदारी आहे. टाळ्या वाजवा एकदा नायकीसाठी. नाही खरंच कौतुक आहे, हे मनापासून कौतुक आहे. आणि त्याचबरोबर हायवे ब्रेक तुमचंही सगळ्यांचं कौतुक आहे. तुमचंही चांगलं योगदान लावलं. या सामना मात्र रंगादार होतोय. प्रकाशजी मस्कर नारपोली यांना विनंती असेल की आपण प्रकाशजी पाटील नारपोली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या प्रकाशजी पाटील तुमचंही सहर्ष स्वागत आहे. चेहऱ्यावरचं हसू अभिषेक सांगतोय की हसू तर आहे. प्रकाशजी पाटील तुमचंही कौतुक आहे. उत्तम खेळ राहिला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि 1 षटकार, 1 चौकार, 1 वाईट बॉल आणि सिंगल आणि त्याचबरोबर 3 डॉट बॉल. त्याच्यामुळे धावपळकर धावा लागल्या. बिनबाद 12 धावा. काय कमालीचा खेळ राहिलाय. आज पहिल्यांदा मी तर म्हणेन की या स्पर्धेमध्ये मानसी स्पोर्ट डेलोरी संघ प्रथम फिल्डिंग करते. पहिल्या दिवशी पहिल्या रजनीमध्ये 3ही डावामध्ये प्रथम फलंदाजी केली आणि सगळ्यात इफेक्टिव्ह कामगिरी आमिरची असेल, आकाशची असेल, परंतु जितू नाईक या खेळाडूनं सगळ्यांना प्रभावित केलंय. समीरजी वडे यांचं इथे आगमन होत आहे. तसेच गणेश दादा आमचे नारपोलीचे आहेत, त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. हे बघा हायवे ब्रेकची काहीतरी वस्तू गायब झाली आहे. मला असं वाटतं त्यांचेच मेंबर कोणतरी असतील. दुसऱ्यांना कशी वस्तू माहीत होईल तुमची काय गेली ती. त्याच्यामुळे हायवे ब्रेकची वस्तू ज्यांनी कोण नेली आहे त्यांनी आणून द्या. अन्यथा उद्यापासून हायवे ब्रेकला बंदी होईल तुम्हाला जर समजल्यावर. हे लक्षात घ्या. हायवे ब्रेक होऊ शकतो, हे लक्षात घ्या तुम्ही. चला गोलंदाजीच्या मार्कवर आकाश भोईर तर स्ट्राईकला फलंदाज मात्र आपण पाहतोय
सिद्धेश मोकल. काय खेळ राहिलाय मागचा सामना. धावांचा पाठलाग होत नव्हता परंतु एक चूक, एक वाईट बॉल, 2 बॉल 8 धावांची गरज असताना पडलेल्या वाईट बॉलनं त्या सामन्याचं चित्र पुरतं बदललं. हवेत राहिलाय बॉल, बाहेरूनच सांगतात घे रे बाबा घे, पण तो घेणारच आहे कारण तो एक चांगला कॅप्टन राहिला या संघाचा. आमिरनं मात्र हा झेल टिपला आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज सिद्धेश बॅक टू डगआउट. लक्षात घ्या, आम्ही दररोज सांगत आलोय मालिका वीर जी बाईक आहे ती पहिल्या 3 सामन्यासाठी पॉईंट व्हॅलिड होते. 1 रनसाठी 1 पॉईंट आणि 1 विकेटसाठी 5 पॉईंट्स असे पॉईंट्स होते, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर एक सरप्राईज गिफ्ट म्हणजेच जी टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णाजी सातपुते सर यांनी जी दिली आहे ती सरप्राईज गिफ्ट मात्र सरप्राईज खेळाडूला देण्यात येईल याची नोंद घ्या. ज्यानं चांगली कामगिरी केली आहे, भरीव कामगिरी केली अशा खेळाडूवर मात्र ती बॅट बक्षीस दिली जाईल. व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलनं धाबळकर धावा लागल्या. 13 धावा. आणखीन एक वाईट बॉल, भरदा बेगन टाकायचं आहे. 14 धावा बोर्डवर लागत आहेत. आकाशला ओळखणं गरजेचं आहे कारण या मैदानावर तशाच धावा होत नाहीत, त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या रन्स, कारण ज्याप्रमाणे अतुल भोईरनं गोलंदाजी केली 2 मोठे फटके जरूर खाले पण 3 डॉट बॉल ही टाकले. एक रन्स मात्र कंप्लीट केली जाते. पाच संघ क्वालिफाय झाले. प्रत्येक संघानं आपल्या परीने बाजू मारून नेली. फटका चांगला आहे, स्ट्रेट टू हायवे ब्रेक. क्या बात. गौरव ना मात्र हायवे ब्रेकचा मेंबर आहे. तो सांगतो मेंबर नाही, तुमच्यात त्याला यायचं नाहीये तरी तुम्ही त्याला घेऊ नका, पण गौरव टिपलेला हा झेल मात्र, परंतु तो झाला ऐवा झेल. काय सुरेख फटका आणि सार्थकचा हा फटका 6 धावा बहाल करून गेला. धावकर धावा लागल्या तब्बल 21 धावा. चांगली धावसंख्या उभारली जाते. फुल टॉस खराब, अतिशय खराब बॉल. 2 वाईट बॉल. त्यानंतर मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. इथे एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम आणखीन एक षटकार. चला बॉल द्या नवीन. तो बॉलवर नका थांबू तुम्ही. जर बॉल बराच वेळ गेला तर नवीन द्यायचं लगेचच. वेळ घेऊ नका तुम्ही फार वेळ. 27 धावा दाभोलकर लागले. चांगली धावसंख्या इथे मात्र जय गिरोबा जोहे संघानं. बऱ्याच संघाने या पिचवर टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. मागच्या सामन्यात सुद्धा भिंगार संघानं टॉस जिंकत फलंदाजी स्वीकारली. धावा चांगल्या लागल्या होत्या. 50 धावा नॉट बॅड स्कोर. 2 बॉलमध्ये 8 धावा असताना फेकलेला व्हाईट बॉल. त्यानंतर बदललेलं त्या सामन्याचं पुरतं चित्र, कारण मोठा फटका आला. खराब फिल्डिंग. अशा मोक्याच्या क्षणाला इथून जर सुपर 3 मध्ये जायचं असेल ना तर या धावा वाचवणं गरजेचं. षटक क्रमांक 2 संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. एक बाद 29 धावा. चांगली धावसंख्या मात्र उभारली आहे. आता षटक क्रमांक 3 कोणता गोलंदाज घेऊन येईल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अतुल भोईरची राहिली. 12 धावा त्यानं जरूर दिल्या, पण या षटकामध्ये मात्र धावा आल्या.
इथे मात्र सन्मान केला जातोय प्रकाशजी पाटील नारपोळी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय प्रकाशदादा यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. मायेची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन प्रकाशजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय समीरजी बडे यांना विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. अविनाश यांचा इथे सन्मान केला जाईल. मी अविनाश यांना विनंती करतोय. सारा पार्किंगचे मेंबर खऱ्या अर्थाने आता एक एक दिसायला सुरुवात झाल्या त्या अविनाशजी यांचा इथे सन्मान केला जाईल. तसे समीरजी बडे शर्यत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या हे व्यक्तिमत्व सन्माननीय समीरजी बडे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सचिनजी गायकर या स्पर्धेचे दमदार आयोजक. संपूर्ण सारा पार्किंग ग्रुप इथे खऱ्या अर्थाने उपस्थित राहिलाय. त्या ग्रुपचं आम्ही पुन्हा एकदा अमितजी गायकर, सचिनजी गायकर आणि मिथुन शेठ भोपी यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज अमन हातमोडेला पाहतोय. एकतीस धावा धावफलकार लागल्या जातात. 3 षटकांचा सामना पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो सार्थक म्हात्रे. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने आकाशच्या डोक्यावरून खेचलाय. बिग हिट षटकार. का इथे मात्र रिलीज केला जातोय. बॅटिंग करत असताना आपण सार्थक म्हात्रेला पाहतोय. 37 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपतो. वैयक्तिक 30 या अंकावर खेळत असताना आपण बॅट्समन सार्थकला पाहतोय. अमन ला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या मैदानामध्ये. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावांचा डोंगर मात्र उभं करण्यात यश आलंय. ते जय गिरोबा जोहे टीमला. अजून एक समोरच्या दिशेने फेकून दिलाय. इट्स अ बिग 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 षटकार. इथे मात्र सलगचा दुसरा षटकार दाखवत दावेदारी स्पष्ट केली जाते. निश्चितपणे ताकदवान खेळ त्या रात्री देखील दिनेश सर केला आणि या रात्रीत देखील कमालीचा खेळ करतोय. तो बॅटिंग करत असताना जय गिरोबा जोहे टीमला पाहतोय. 6 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकार लागल्या जातात. आक्रमण मैदानामध्ये पाहायला जातं. बॅटिंग करत असताना सार्थक मात्र वैयक्तिक 36 या अंकावर खेळतोय. सलगचा तिसरा येईल का. इथे मात्र फटका फसलाय. जज केलं जातोय. तिथे मात्र झेल मात्र सुटला जातोय अतुल भुईर यांच्या हातामधून. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 45 धावा धावफलकार लागल्या जातात. चांगली धावगती जमवल्या. 3 षटकांचा पूर्वार्ध, 3 षटकांचा उत्तरार्ध. मात्र कोण सामना जिंकेल ना कोण अंतिम 3 मध्ये दाखल होईल यासाठी लागलेली ही रेस आपण पाहतोय. एका साईडला डेरवली आणि त्याच्या विरोधात खेळत असताना काय कमालीचा फटका केलाय. कडे कडे फेकून दिलाय. इट्स अ मायटी बिग हिट षटकार. कम्मालीचा फटका काय जज केलं जात आहे. परफेक्ट मिडल करत 6 षटकार टोकले जातात. 3 षटकांची मॅच आणि त्यामध्ये 6 षटकार खेळले जातात. शेवटचा चेंडूवर षटकार आला तर इथं अर्धशतक कंप्लीट केलं जाईल. परंतु फटका फसलाय. 1 धाव कंप्लीट. 9 मास लाट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 53 धावा धावफलकार लागल्या जातील. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 54 धाव्यांची. 18 चेंडू आणि 54 धाव्यांची विनंती असेल जोहे टीमला. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या.
खेळणारा संघ आपण पाहू शकाल तन्मयी 11 जवानमान मसुबा नारपोली टीमचा नरेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल, नरेंद्र मस्कर यांना विनंती असेल की टॉससाठी आपण या दोन्ही चला नरेंद्र आपण टॉस साठी यायचं. रोहित पाटील संघाचा संघनायक, ऋतवा 11 बापदेव पाळी संघाचा संघनायक इथे आलाय टॉस साठी. सर्वेशजी माळी यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस केला जाईल. मी सर्वेशजी माळी यांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं. एका साईडला असेल नारपोळी 3 षटकांचा मॅच असेल, 2 लिगंड खेळाडू एकमेकांच्या विरोधात. रोहित पाटील आणि नरेंद्र मस्कर. टॉस जिंकलाय तो मात्र रोहित पाटील. रोहित पाटीलने मात्र कमिटमेंट दिली होती की आम्ही टॉपीसाठी इथे ट्राय करू आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झालाय. परफॉर्मन्स बद्दल काय बोलशील? नक्कीच चांगला परफॉर्मन्स झाला बारक्याचा, खास करून कारण का फॉर्मला नव्हता आणि या टुर्नामेंटला तो फॉर्मला आला. तर नक्कीच बारक्याचा परफॉर्मन्स झाला, परंतु शेवटच्या क्षणाला तुम्ही मात्र हवा टाईट केलेल, त्याबद्दल काय बोलशील? नाही, कारण मी आता बॉलिंग पण टाकत नाही, पण प्रत्येकची जरा बॉलिंग नाही पडली आणि एक पोरगा आला नाही, त्याच्यामुळं मला बॉलिंग घ्यायला लागली आणि प्रेशर आला होता थोडाफार, पण ठीक आहे, मॅच जिंकलो आम्ही. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. हा होता रोहित पाटील, खऱ्या अर्थाने गुणवान आक्रमक खेळ. आपल्या बॅटने मात्र सर्वांना प्रत्युत्तर देणार रोहित पाटील. इथे मात्र टॉस जिंकलाय तर मात्र पाली टीमने. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया गुरुवारी आमचे ज्यांनी पाठीमागच्या 5 रात्रीमध्ये अप्रतिम समालोचन करून सर्वांची मनं जिंकले, खास करून आमच्या हायवे ब्रेक बॉईजची. निश्चितपणे त्यांचं समालोचन ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पूर्वार्ध अतिशय बहारदार राहिला, रंगतदार राहिला. सार्थकनं मात्र आपला खेळ सार्थकी दाखवत जो हे संघ किती सक्षम आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं. ज्यानं 6 षटकार ठोकले आणि धावा त्यानं जमवल्या. सेहेचाळीस धावा, वैयक्तिक 46 धावा आणि संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 53. 18 बॉल 54 धावांची गरज आहे. मी तमाम दर्शकांना एक आठवण करू देऊ इच्छितो. पहिल्या रजनीमध्ये मानसी स्पोर्ट डेरवळी संघानं कोणत्याही संघाला जवळही येऊ दिलं नाही. एवढी सुंदर फलंदाजी मात्र अतुल भोईर यांनी टीमनं केली. अमीर असेल, आकाश असेल, सगळ्यात प्रभावी कामगिरी जर कोणी केली असेल ना तर जितू नाईक यानं काय खेळ दाखवलाय. टॅलेंटेड क्रिकेट, रायझिंग स्टार कसा होऊ शकतो ना हे दाखवताना अतिशय होतकरूपणानं तो खेळ त्यानं केला आणि आपल्या गावच्या संघाला म्हणजे मानसी स्पोर्ट डेरवळी संघाला मात्र सुपर 5मध्ये क्वालिफाय केलं. आता मात्र इथून सुपर 3मध्ये एक एक पाऊल पुढे उचलायचं आहे. इथून ट्रॉफी कोणती मिळेल, कारण इथून पुढचा प्रवास फार खडतर नसतो. असा मुळात तो खेळ सुरू असतो फक्त ट्रॉफीसाठी, पण इथून धावांचा डोंगर उभा आहे, अक्षरशः डोंगर. आणि त्या डोंगरावर चढण्यासाठी मात्र आत्ता कसा खेळ करेल तो म्हणजेच जितू नाईक आणि सलामीला आलेला आमिर भोईर. कर्णधार आहे, कर्णधारावर जबाबदारी मोठी आहे आणि यंगस्टार ज्यानं दर्जेदार खेळ दाखवत आपल्या संघाला इथपर्यंत प्रवास मिळवून दिला आहे. आव्हान फार मोठं आहे, त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी काळीजाई मोठा दाखवावा लागेल. चला सामना सुरू करा. 1 बॉल पंचांकडे द्या आणि 1 बॉल मात्र मॅच बॉल. हायवे ब्रेक ग्रुप त्यांच्या वस्तूचा शोध ला बाबांनो. हायवे ब्रेक ग्रुपकडून एक अनाऊन्समेंट होते, त्यांची काही वस्तू गेली आहे. तवशी त्या सगळ्यांना विनंती आहे जर लवकर हाणून द्या. जर कळलं नाही हे मी नाही बोलू शकत, तुम्ही फोडा बाबांनो. उगाच कोणाला काय व्हायचं सांगतं, यांनी सांगितलं होतं, मी कुठे तुला शोधू.
त्याच्यामुळे त्यांची वस्तू आणून द्या. पहिल्याच बॉलवर प्रत्युत्तर दाखल आहे. अरे हा धावा मोठ्या असतील, मंजिल मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है. अरे हम लड़े ही नहीं, ये तो गलत बात है. संदीप नाईक जर आणखीन या बॉल 2 षटकार ठोकले ना, आणखी म्हणजे सलग 3 जर ठोकले ना, तर 1000ची बक्षीस संदीप नाईक यांच्याकडून दिली जाईल. पहिला बॉल कमालीचा ठोकला षटकार. प्रयत्न चांगले राहिलेत आमिरचे, पण पुढचाच बॉल मात्र लगेचच डॉट बॉल. गोलंदाज सार्थक मात्रे दर्जेदार ऑलराऊंडर. स्लोवर बॉल फसवलाय, अक्षरशः रोखून धरलं. पहिल्या बॉलवर षटकार खेचत आमिरनं जरूर चांगली सुरुवात करून दिली, पण लागोपाठच्या 2 बॉलवर मात्र सार्थक मात्रेनं लगेचच रिव्हर्स गिअर टाकला आणि 2 डॉट बॉल टाकलेत. आव्हान तसं तगडं आहे, आव्हान तसं मोठं आहे. अलॉंग दी कार्पेट चतुष्टक रेडी आहे मिडॉनच्या दिशेनं. त्यानं मात्र बॉलला उचलला, फेकला, तत्परी मात्र 1 रन्स कंप्लीट केली. आतापर्यंत विचार केला 4 बॉल संपले. पहिल्या बॉलवर षटकार, लागोपाठचे 2 डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, 7 धावा मात्र पहिल्या 4 बॉलवर आलेत. 54चा पाठलाग करायचा आहे. आव्हान मोठं आहे आणि या मैदानावरती स्पेशली या पिचवर हे आव्हान ॲब्सल्युटली मोठं आहे. या मैदानावरती धावांचा पाठलाग फार क्वचित झाला आणि जो झाला तो अतिशय क्लोज काउंटर झाला शेवटच्या बॉलवर. दूर राहिला बॉल, टप्पा पडला, बॉल झपकन आत आला आणि तो मात्र समजला नाही. त्याच्यामुळे लक्ष नव्हतं बॉलकडे नीट मी म्हणेन, कारण प्रेशर मोठं आहे जितूवर सुद्धा, कारण धावा मोठ्या जमवायच्या आहेत. त्याच्यामुळे अजिबात बॉलकडे कटाक्ष न टाकता तो खेळला आहे. प्रभू नाईक यांचा हा सुपुत्र. प्रभू नाईकचं नाव कोण विसरेल. क्रिकेटमध्ये त्यानं बरंच काही दिलं आहे डेरवली गावाला. रिस्की रन्स बनू शकले असती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 रन्स घेतल्या जात आहेत आणि या 2 रन्सनं मात्र धावपलकर धावा लागतील. 1 षटकाचा खेळ संपला. 9 धावा, बिनबाद 9, परंतु बिनबादचा काही मतलब नाही आणि 9चाही अर्थ नाही आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. उरलेले बॉल असतील 12 आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 45. 12 बॉल 45 धावा. आठ मोठे फटके 12 बॉलमध्ये. पर्याय नाही आहे. गोलंदाजाने खूप धावा दिल्या, कारण या मैदानावरती एवढ्या धावा 4 षटकामध्येही कधी कधी बांधल्या नाहीत. पहिल्याच रजनीमध्ये फक्त 4 षटकामध्ये डेरवली संघाने बनवल्या धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतो सिद्धेश मोकळ फॉलो थ्रूमध्ये आपला मात्र बॉलला स्टॉप केला. 1च रन्स मात्र आमिरला मिळते आणि 1 रन्सनं 2 अंकामध्ये संख जाऊन ठेवतात 10 वरती. पूर्वार्ध गाजवला. आता उत्तरार्ध मात्र मानसी स्पोर्ट डेरवली संघाच्या फलंदाजांना रंगवावा लागेल. पर्याय नाही आहे मोठ्या फटक्यांशिवाय जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर, कारण इथून प्रवास मोठा राहील. गुणवत्ता ठासून भरली आहे. रायझिंग स्टार आहे आणि इथे मात्र बॉल हायवे ब्रेक ग्रुपच्या कट्ट्याकडे गेलाय. आलाय षटकार. सो मच. एक चांगला फटका दाखवला. या फटक्याने धावा प्रकार धावा लागल्या तब्बल 16 धावा. 16 धावा. याच फटक्यांची नितांत गरज आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ती फटक्याची क्षमता मानसी स्पोर्ट डेरोली संघामध्ये नक्कीच आहे, कारण काय सुरेख खेळ राहिला आहे जितूचा, आमिरचा, आकाशचा, अतुलचा.
फटका फसलाय बराच वेळ हवेत राहील, लोंबकळत राहील बॉल हवेमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. तत्पूर्वी मात्र बॉल लँड झाला. 2 क्षेत्ररक्षक पाहत राहिले, उचलला, फेकला आणि 2 रन्स जितून मात्र कंप्लीट केल्या. जितू नाईक अतिशय उत्तम आणि दर्जेदार असा हा खेळाडू उभारता सितारा बनतोय. प्रभू नाईक यांचे सुपुत्र वडिलांचा वसा आणि वारसा कायम चालवताना मात्र पाहतोय. आणखीन एक चांगला फटका मात्र पाहतो. रन्स मात्र मिळेल या बॉलवर फक्त आणि फक्त 1. डायरेक्ट हिट जरूर होती परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप मात्र क्रीजवर उभे आहेत अमीर. एकच रन्स मात्र मिळते. एका रन्सनं 19 मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 54 19 धावा बोर्डवर लागतात. षटकाचा विचार केला 4 बॉल संपलेत आणि आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये सिद्धेशने दिलेत. लेफ्ट केलाय बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. 2 बॉलमध्ये जर 2 षटकार जरी मारले ना अजून तरी संदीप नाईक यांच्याकडून 1000चे बक्षीस अमीर भोईरसाठी. अलॉंग दी कार्पेटला महत्त्व नाही आहे फार. रन्स बनणं गरजेचं आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा जरूर येत आहेत परंतु या 2 धावा खरोखर मायने राखत नाही आहेत. कारण ज्याप्रमाणे धावांची गरज आहे, भल्ला मोठं डोंगर चढायचं आहे आणि ते डोंगर चढताना तुम्हाला नियंत्रण आहे की एवढ्या वेळेत तुम्ही चढायचं आहे. त्याच्यामुळे आता वेळ फार कमी राहिली आणि डोंगर अंतर फार दूर राहिलं आहे. कारण धावपळकर धावा लागले त्या 22 धावा आणि पाठलाग करायचं आहे 54चा टोटल. आणखीन एक चांगला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट नाही करायचे. एकच रन्स मात्र या बॉलवर मिळते आहे आणि एका रन्सनं आता मात्र षटक क्रमांक 2 इथे संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्या त्या 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल 31 असं नाही की कधी झाल्याच नाहीत. 6 बॉल 31 असं नाही की क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये बनल्याच नाही. 6 बॉल 31 असं नाही की होणारच नाहीत. 6 बॉल 31 असं नाही की सगळं संपून जाईल. 6 बॉलमध्ये 49 धावा होताना याच्या देहीने याचे डोळा पाहिलेत. 6 बॉलमध्ये 45 होताना पाहिलेत. 6 बॉलमध्ये 42 होताना पाहिलेत. 1 बॉलवर 9 धावांचा पाठलाग 3 वेळा मी पाहिलाय. जर गोलंदाज या धावा देत असतील तर फलंदाजाला अशक्य असं काही नाही आहे. अनिकेत मोकळ ज्याच्या आयुष्यामधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोलंदाजी त्यानं 3ऱ्या रजनीमध्ये केली आणि त्याला सामनावीराची ट्रॉफी मात्र कृष्णाजी सातपुते यांच्या शुभ हस्ते, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट यांच्या शुभ हस्ते मिळाली. तो अनिकेत मोकळ गोलंदाजीच्या मार्कवर त्यानं 7 धावा वाचवल्या होत्या. हवेत राहिलाय बॉल. जितू स्ट्राईकपासून दूरच राहिला आणि पहिल्याच बॉलवर अनिकेतनं मात्र विकेट कमावली. अमीर भोईरची हा सामना आता मात्र शंकर गायकवाड नवीन फलंदाज. 5 बॉल 31. चला बॅटर आपण लवकर चला आणि फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. येस पंच. चला सामना सुरू करा. पहिल्या बॉलवर मात्र विकेट अमीर भोईरची. 5 बॉल 31. अनिकेत मोकल. अनिकेत आलाय आलाय रे आलाय. शंकर नावाचा वादळ आलाय.
उडवलाय षटकार. हवेत राहिलाय बॉल, परंतु एक रन्स मात्र कंप्लीट केली आहे. सामना दूर जरूर राहिलाय, परंतु शंकर गायकवाडनेही वाहत्या गंगेमध्ये हात धुतले, एक षटकार ठोकला. आता मात्र उरलेले 3 बॉल आणि 3 बॉलवर जितू नाईक काय खेळ दाखवेल. धावांची गरज उरली 3 बॉलमध्ये 24. 3 बॉल 24 धावा. तीन बॉल 24. अनिकेत रन्स घेतली जाते. एक दुसरे रन्सचाही प्रयत्न होईल, कारण बॉल बराच दूर राहिलाय. 2 रन्स मात्र या बॉलवर येत आहेत. 22च्या रन्स 2 बॉल 22 धावा. 2 बॉल 22. जितू नाईक ऑन स्ट्राईक, गोलंदाज अनिकेत मोकळ. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचे दोन्ही संघांनी, याची नोंद घ्या. पाली आणि नारपोली. हा चांगला फटका आहे, रिकामी जागा हेरली आहे, परंतु उशिरा आलेला हा चौकानं मात्र फार मोठं अंतर पडणार नाहीये सामन्यामध्ये, परंतु प्रभावातील अंतर मात्र थोडंसं धावांनी कमी होईल. या चौकानं मात्र धावलकर धावा लागल्या त्या तब्बल 36, म्हणजे 41 धावांचा टार्गेट जर सेट झाला असताना तर डेरोळी संघाकडे ताकद होती. शेवटचा बॉलवर फसवला. इथे मात्र शेवटचा बॉल राहिला सुंदर आणि डॉट बॉलची सांगता होते. विजयी होतोय सुपर 3 मध्ये दाखल होतोय तो म्हणजे जय गिरोबा जोहे संघ. अमितजी पाजी जर सामना पाहत असतील तर त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. अतिशय उत्कृष्ट आवाज हिंदीचा. अमितजी मात्रे जोहे